हे खेड्यागावात जावा तुम्ही, रस्त्यांचे चौकडच अवस्था बेकार आहे. आणि मेन गोष्ट आमच्या तेलवाडीला तर रेशन दुकानच नाही. का बरं असं सगळ्या तालुक्याला मिळते हे बघा, आता भाजपनं मोफत रेशन दिले तर मोफत विकत सुद्धा मिळत नाही. असं कसं काय त्यांचं काय भानगड आहे ते त्यांनाच माहिती आहे. हं. काय रस्त्याचं काय म्हणलं रस्ते एकदम म्हणजे कुठल्याही गावात जावा रस्त्याची एकदम अडचणी येते. ह्यांनी काही केलेलं नाही आतापर्यंत. केलं नाही नाही काही सुद्धा केलेलं नाही. काय आता जी निधी मी नाव घेऊन सांगतो की कुणी काही केलेलं नाही आतापर्यंत. सत्तेत होती, सत्ता भोगली त्यांनी. ते आम्हाला फक्त यशवंत त्यांनी आणि बाळराजांनी आणि राजन मालकांनी ही कामं आमच्या गावासाठी त्यांनी दिलेत. आम्ही त्यांच्याकडे गेल्यावर अजून काय कुठल्या लाईटचं काय म्हणलं लाईटचं आता टेन्शनच आहे. लाईट म्हणजे आता कपात होतीच लाईट. तर ते आम्ही तात्याला ह्याला मालकाला बोललोय. ते म्हणले आम्ही बाबा आता तेवढीच सबस्टेशन चालू झाल्यानंतर लाईट देणार आहे. भाजपचा एकूणच मोठा गट हा सभापती महोदयांना सोडून भाजपमध्ये आलेला आहे. तिथल्या स्थानिक लोकांचं मत आपण बघतोय की या भागामध्ये कमळच किंवा समाधान दादा शेळके आणि उदयसिंह पाटील यांच्या पाठीमागे असल्याचं दिसून येत आहे. भागातील उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. काय वाटतं आपल्याला कुणाची पसंती मिळेल? ज्याचं काम चांगलं असेल त्याला पसंती देणार. कोणाचं काम चांगलं आहे आणि आपलं मत काय आहे? आपलं मत काय आहे, सगळी गोड बोलू चोरी येते सगळं. काय आतापुरतं बोलते ती, घ्यापुरतं पुन्हा 5 वर्ष गाठ घेत नाही ती. कोण तुमचे काय सगळेच कोण, माझं नाव मी सांगत नाही, तर सगळीच जनता सगळी म्हणजे अशी आहे. मग आता झडपीसाठी काय जे उमेदवार त्यांच्याबद्दल काय सांगा? जे काम करण्याची शाश्वती आहे त्याला आम्ही मत देऊ. कोणाला द्याल? आता आता ही उमेदवार बघून, आता ही समाधान भाऊ किंवा असू द्या किंवा अजून कुणी असू द्या, मदन पाटील असू द्या, जे काम असेल चांगलं त्याची मागची पूर्वरेषा बघावं लागते. जी करण्याला आहे काय त्याला आम्ही मत देणार. आतापर्यंत तर सगळ्यांनी झिरो ढोकळा. मग काय आपल्या भागात विकास झाला नाही का? काय झालाय, काय विकास झालाय आणि कुणी केला विकास? तुम्ही गेलाच ना कुठे जायचं विकास? विकास निधी आणण्यासाठी किंवा मागण्यासाठी. आता आम्ही काय प्रतिनिधी आहे का? आम्ही विकास आणणार? गावातल्या जनतेनं प्रतिनिधींना मागायचं असतं, त्याशिवाय कसं मिळणार? अहो, आमचा किस्सा भरला म्हणजे बाद झालं त्या गावातल्या माणसाचा. आम्हाला कोण खातो? आम्ही रोज मजुरी करणारी माणसं. काय आम्हाला काय आहे का? कोण देतो आमच्याकडे? काय येतो, कशा करता येतो किती? 5 वर्षात नाही एक बार मला द्या, मी आता तुमचं काम करतो. ज्या वेळेला ग्रामपंचायत इलेक्शन आता पूर्वून पाच, जशी ग्रामपंचायत झाली पूर्वीपासून मग बिनविरोध आहे. मग ज्या वेळेला आमच्यातलं एखादं पॅनल उभारलं असेल 1-2 उमेदवार, त्यावेळेला कोण आले असतील गावात प्रचाराचा नारळ फोडायला, त्यावेळेला सगळ्यांनी पाण्याच्या बिस्लरीच्या बाटल्या आणल्या होत्या. मग मी काय कांदा भरून आणला होता हापशाच्या पाण्याचा. काय हापशाच्या पाण्याचा? थांबा म्हणलं, काय ही काय पाणी पिऊ नका तुम्ही, आम्ही पितो म्हणलं. ते दिलं पाणी. काय कसली जनता पाणी पिते म्हणलं? तुम्हाला बिस्लरीच्या लागते, तुम्हाला पाण्याची काळजी पडलेली आहे. बरं काय त्यांच्या बापाच्या बिंबीवरच द्यायचं आहे का? शासनाकडून पाठपुरवठा करूनच द्यायचा आहे. शासनाच्या पैशातून तुमच्या आमच्या जीएसटी होता पहिला पूर्वी काँग्रेसच्या काळात. ही आता एक बाब झाली. ही भाजपचा आता उमेदवार तुम्ही जर असता तर ही बाब झाली. पण ही असं कशा करता तुम्ही? ही त्याच्यावरच ओळखून घ्यायची. कसं असतं, आम्ही बी पोटावरची जगणारी माणसं. काय आम्हाला बी काहीतरी असते ते, आम्हाला बी काही थोडं बहुत काही बंधन असते. काय तुम्हाला दडपण आहे का, भीती आहे का काय कुणाची? दडपणाचं भीती नाही, दडपणाला आम्ही भिणारी माणसं. तुम्ही आता जे मतदान करणार आहे ते भीतीपोटी बघा तुमच्यावर एक दडपण आहे कुठलं? स्वतःच्या हिमतीवर करणार आहे ती छापडीची आड आहे. ती कोणाला करायचं आहे ती मी ठरवणार आहे स्वतः. तुम्ही पत्रकार ठरवणार नाही. काय मला कोणाला करायचं आहे, ही करायचं आहे मी ठरवणार. भीती कोणाला भेटतो आहे मी? आता तुम्ही म्हणला की मी कशाला? कसं असतं, हे प्रसार माध्यमासमोर बोलायचं जरा अवघड असतं. आम्हाला बी गावात वागायचं तेव्हा रोज कामाला गेल्याशिवाय आम्हाला तुकडा मिळत नाही. काय मग काय ते गावातली काही चमची मंडळी असते ती आम्हाला त्रास दिले तर काय करणार आहे आम्ही? असं आहे. आणि शेवटी असा जी लोक जी म्हणते ती का नाही दंडकशाही आहे, ही दंड का अनगरला कमी नाही. काय
हा? काय 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 म्हणतो अनगरला कमी नाही दंडशाही ही सुद्धा. नाही नाही. अनगर बरं, हम्म. अनगरला कमी नाही. बरं. अनगर लय चांगलं. ह्या वेळेसला बदल होईल म्हणताय म्हणा की. आता ते पुढचं मी काय सांगू शकत नाही. शेवटी कशाचा आहे, पैशावरचा हवाला आहे. हम्म. आता कोणाकडे पैसा असेल ते पैसे ते निवडून येणार आहे. हम्म. जी पैसे वाटतली का नाही ती निवडून येणार. आपल्याकडे काय पैसे वाटप झाले का काही इकडून? आता ती काय मी बघत नाही. एवढा मी रात्रपाळीचा दिवसाची रात्र करतोय. यावेळेसला लोक काय म्हणजे पैसे घेऊन मत करतील असं म्हणायचं. लोकांचा माझा संबंधच राहत नाही. काय बरं. लोकांचा माझा संबंध, मी दिवसभर झोपतोय आणि रातभर काम करतोय. बरं. होय भाऊ, मी दिवसभर कुठल्या माणसात नसतो. काय एवढा माझा जोडीदार आहे ही पिल्लू. आणि आला तरी कसं पार्ट्यातच जाणार, कशात जाणार, काय असं काय एवढा कसं काय असतंय. इलेक्शन आहे, राजकारण आहे, काय होऊ शकतं, काय कोण कोणाचं सांगू शकते. रात्रीत पारडा, आता उद्या 2 तारखेला प्रचार बंद झाला. काय कुणापाशी पैसा जास्त असेल ती पैसे काय होते ते काय. पण माझं नाव रेशन कार्डात गायब होत. तेलंगणचे रेशन दुकानदार कुणाच्या नावावर आहे, कुणाची आहे ती तुम्ही सांगा. कुणाच्या नावावर आहे चौकशी करून सांगा. आता आपल्या गावातला पाण्याचा किंवा इतर कुठला प्रश्न काय मिटलाय का नाही? सोडविलेला आहे यशवंत कुणी? पाटील. हा. आणि हे आता काय शेवटी जाते बघू म्हणली. पाणी मी दिलते का नाही त्यावेळेला. मी आता 2-3 महिन्यात सिद्धेवाडी, तेलंगवाडी, आमच्या गावचं मी पुरवठा करतो म्हणली. काय बघू कुठला बघायला आणि काय करायला, काय करते. त्यांना फक्त काय उसाचा पीक आणणं खालच्या मागच्या. आणि तुम्हाला सांगतो एकच तेलंगवाडी सगळी एका मनानं एका दिलानं राहते ती. काय पण 1-2-4 गावातलं किडायचं का नाही, त्याच्यामुळे ही तेलंगवाडीचं ही आहे बघा. आता आपल्या गावात काय विकास झालाय का नाही नेमकं काय सांगतोय? कसा विकास झालाय. ज्या गावाला एवढा निधी येतोय ती गावाला आलेलाच आहे. त्याचा उपयोग गावानं पूर्ण घेतलेला आहे. कुणी? गावातल्या सरपंचानं. कुठलं आजी माजी असतील त्यांनी काय, ह्यांनी प्रत्येक पुढाऱ्यांनी काय त्याच्या बापाचे पैसे खर्चलेले नाहीत. काय ही वर्ण आलेला निधी आहे. वर्ण आलेला निधी कोणापाशी येतो? आमदार निधी, खासदार निधी, त्यांच्यातून. मग त्याचं श्रेय तुम्ही का लाटता? ज्या वेळेला स्टेट बँक ऑफ इंडिया तेलंगवाडीत मंजूर झाली त्यावेळेला गावानं आडवं घातलं. ज्या वेळेला हायस्कूल मंजूर झालं शिक्षण संस्थेचं त्यावेळेला गावानं आडवं घातलं. त्यासाठी कामचं बंद पाडायचं काय चालू केलेलं. आमचं माहिती कोणाचं? आता कोणाचं असं काय तुम्हाला कळत नाही. तुम्ही पत्रकार आहे. आमच्या असंख्य ग्राहकांना खुश खबर खुश खबर खुश खबर. मोहोळ शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा. आमच्याकडे सॅमसंग, ओप्पो, OnePlus, आयफोन, रिअलमी, विवो, मोटोरोला इत्यादी मल्टी ब्रँड मोबाईल उपलब्ध. त्याचबरोबर मोबाईल ॲक्सेसरीज, चार्जर, साऊंड बार, पॉवर बँक, कार चार्जर उपलब्ध आहे. माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता माय मोबाईल मल्टी ब्रँड शोरूम, प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी, कुरुल रोड, MSCB समोर, मोहोळ. संपर्कासाठी मोबाईल नंबर 9921 58 77 99. त्याचबरोबर 97 30 79 23 84.